श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। श्री समर्थांनी दशक 5 आणि समास 3 मध्ये जो बोध केला आहे त्याचा विचार आपण आज करत आहोत। आजच्या निरूपणासाठी उपस्थित सर्व माझे आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, अत्यंत महत्त्वाच्या ओवी समर्थ पुढे सांगतात आहे। श्रीराम समर्थ श्रीराम। शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सुशिस्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी श्रीराम। समर्थांनी 3 गोष्टी इथे दिलेल्या आहेत। काल आपण अनुतापी हा शब्द पाहिला होता की ज्याला संसारामध्ये राहून आता त्या संसाराचा कंटाळा येऊन त्याला पश्चाताप झालेला आहे, तो अनुतापी। अनुदिनी अनुतापे, तापलो रामराया, तिथे शब्द आलाय अनुतापे। अनुतापे म्हणजे संसार करून करून आता त्या संसाराचा क्षीण आलेला आहे, संसाराचा आता कंटाळा आलेला आहे। आपलं आयुष्य संसारासाठी इतकं वाहिल्या गेलं आहे, याचं दुःख जेव्हा होते त्याला पश्चाताप म्हणतात। ते पश्चातापाने दग्ध झालेलं अंतःकरण म्हणजे अनुताप। म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, शिष्य तर अनुतापी पाहिजेच, पण त्याबरोबर शिष्य आम्हाला निष्ठावंत पाहिजे। कारण भक्ताचा तो स्वधर्म आहे। मागे आपण स्वधर्माचा विचार केला होता, त्याचा तो धर्म राहतो। धर्म आणि धारण करणारा धर्मी यामध्ये कधीच भेद होत नाही, कधी ते विलग होत नाही। एकदा ते विलग झाले, एकदा त्यांना वेगवेगळ्या झाल्यानंतर तो धर्मही राहत नाही, तो धर्मीही राहत नाही। उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं की साखर ही साखर गोड आहे, हा त्याचा स्थायी भाव आहे, त्याचा साखरेचा गोडपणा हा त्याचा धर्म आहे। पण साखर जेव्हा जाळल्या जाते त्या साखरेचं कोळशामध्ये रूपांतर होते, त्यावेळेस ती साखर ही साखर राहत नाही। तसा शिष्य सुद्धा त्याच्यामध्ये जर निष्ठा नसेल, भाव नसेल, भक्ती नसेल तर त्याला शिष्य म्हणता येत नाही, सच्चीचे तर अजिबात म्हणता येत नाही। म्हणून निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात सांगून गेले। म्हणून समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे निष्ठावंत। समर्थांच्या शिष्यांच्या
आपण अनेक कथा ऐकल्यात, त्यामध्ये आपल्याला माहित आहे की समर्थांचे सर्व शिष्य, जे समर्थांचे पट्ट शिष्य म्हणून प्रसिद्ध होते, त्यांची निष्ठा वाखाणण्यासारखी होती. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सगळे मावळे हे निष्ठावंत होते. म्हणजे ती निष्ठा ढळत नाही, ती अढळ राहते. तोच खऱ्या अर्थाने सच्शिष्य होतो. विशाळगडाचं तुम्हाला उदाहरण माहित आहे. ज्यावेळेस विशाळगडावर शिवाजी महाराजांना पोचायचं होतं, त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना आश्वस्त केलं होतं की राजे, तुम्ही गडावर पोचा, तोपर्यंत तुमचा हा मावळा ही घोडखिंड लढवत राहील. अनेक वार झाले, अनेक यवनांनी त्रस्त केलं, परंतु शिवाजी महाराजांचे हे निष्ठावंत सेवक बाजीप्रभू देशपांडे हे तिथून हटले नाहीत. त्यांच्याबरोबर कित्येक मावळे तिथे धारातीर्थ पडले. जोपर्यंत तोफेची तीन आवाज होत नाही आणि आमचे राजे जोपर्यंत सुरक्षित होत नाही, तोपर्यंत हा बाजी आपल्या प्राणांची बाजी लावून सतत लढत राहील. याला म्हणतात निष्ठा. राजांना सांगितलं होतं की राजे, तुम्ही लाखोचे पोशिंदे आहात. माझ्यासारखा एक पामर जर आपल्या सेवेसाठी रुजू झाला असेल आणि त्याचे प्राण जर द्यायचे काम पडले असेल, तर माझं संपूर्ण जन्म हे सफल होईल, माझं जीवन धन्य होईल. निष्ठेच्या पोटी सगळी भक्ती जन्माला आली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, शिष्याच्या जवळ निष्ठा असली पाहिजे. निष्ठावंत, त्याबरोबर तो अत्यंत शुद्ध असा शुचिष्मंत असला पाहिजे. शुची म्हणजे शुद्ध. मग तो शुद्धता ती त्याची फक्त बाह्य रूपाची नसली पाहिजे, तर तो अंतर्बाह्य शुद्ध असला पाहिजे. वरी चांगला अंतरी गोड आहे, तो वरूनही चांगला आहे आणि आतूनही चांगला आहे, असा जो शिष्य आहे त्या शिष्याला आम्ही सत्शिष्य म्हणू. समर्थ म्हणतात की शिष्य जसा निष्ठावंत पाहिजे, शुचिष्मंत पाहिजे, तसा तो नेमस्थ असला पाहिजे. नेमस्थ असणे याचा अर्थ तो नियमाने वागणारा, व्यवस्थित असला पाहिजे. नेम सहसा चालेना असं होता कामा नये. आम्ही आमचे प्रयत्नपूर्वक, आम्ही आमची नीती नियम, आमच्या व्रत वैकल्ये, आम्हाला घालून दिली उपासना, ही आम्ही निष्ठेने चालवली पाहिजे. मला माहीत आहे की जीवन जगताना चढाव आणि उतार प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. सुख आणि दुःख हे एका पाठोपाठ एक सारखे आपल्यावर त्या समुद्राच्या लाटेप्रमाणे खडकावर जशा त्या लाटा आदळतात, त्याप्रमाणे माणसावर सुद्धा कधी सुखाची लाट येते तर कधी दुःखाची लाट येते. परंतु तो खडक ज्याप्रमाणे अढळ असतो तो तिथून ढळत नाही आणि आपली निष्ठा तो तिथे कायम ठेवतो. त्याप्रमाणे साधकाने आपल्या संसारामध्ये आलेले सगळे सुखदुःख असतील, ते सुखदुःख सहज आनंदाने ते झेलले पाहिजे. आहे तितके देवाचे असं नुसतं म्हणून चालणार नाही, तर त्या म्हणण्याबरोबर आमच्या अंतःकरणाचा भाव तशा प्रकारचे श्रेष्ठ दर्जाचा असला पाहिजे. म्हणून समर्थांनी इथे तो नेमस्थ असला पाहिजे आणि सर्व प्रकारी असला पाहिजे. बरेचदा असं असते की आम्ही आध्यात्मिक आहोत,
त्यामुळे आम्ही आमच्या व्यवहारामध्ये आम्ही जर काही गोंधळ केला तर नाही हो, ते ध्यानामध्ये होते, ते नामस्मरणामध्ये होते, त्यांच्याकडनं ते झालं असेल, सहज होऊन गेलं असेल, शेवटी सकल करणे जगदीशाचे, असं काहीतरी आपण त्याला एखादा पुष्टी लावून एखादं वाक्य हाताशी घेतो आणि आम्ही आमच्या व्यवहारातील जो गोंधळ आहे तो समाजासमोर मांडतो. आध्यात्मिक माणसाने किंवा सत्शिष्याने आपल्या जीवनामध्ये परम दक्ष असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचा तो भोंगळपणा अजिबात दिसता कामा नये किंवा त्याच्याकडनं घडता कामा नये. आम्हाला लाभलेले जे गुरु होते त्या सगळ्या गुरूंनी आपल्या जीवनामध्ये इतकी शुद्धता पाळली, ती अंतर आणि बाह्य दोन्ही शुद्धता होती. व्यवहारामध्ये इतके दक्ष होते. उदाहरण किती सांगायचे तुम्हाला. एखाद्याने जर आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आणि तो जर आपल्याला लिहायचा असेल, तो लिहिताना कसा लिहायचा हे सुद्धा गुरुजींनी शिकवावं. त्यांनी जर 2-2 आकड्यामध्ये जर आपल्याला त्यांचे डिजिट सांगितले असतील तर आपण 2-2 आकड्यामध्येच त्याला परत रिपीट करून त्याला सांगितला पाहिजे. त्यांनी जे 3-3-3 आणि 1 असा सांगितला तर आपण 3-3-1 असा सांगितला पाहिजे. त्यांनी जर 2-3-2-3 सांगितले असेल तर त्यांनी 2-3-2-3 अशी डिजिट त्याला सांगितले पाहिजे. आणि त्याच्या मनामध्ये जशा प्रकारचा तो नंबर बसवलेला आहे तसा तुम्हाला सांगता आला पाहिजे. ही सगळी व्यवस्थितपणा आहे. कोणी आपल्याकडे येतात, कोणी निरोप ठेवून जातात. बरेचदा आपल्याला त्यांचं आडनाव आठवत नाही, कशासाठी आले होते हे आठवत नाही. कोणाला विचारलं का हो कोण आलं होतं, हो कोणीतरी आले होते बा, कुठून आले होते बा, त्यांना मी विचारायचं राहून गेलो. काहीतरी कारण सांगून नेमकी माहिती आपण ती त्यांच्याकडनं घेत नाही. संसारामध्ये माणसाने अत्यंत व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणून समर्थ ठासून सांगतात की ज्याला संसार उत्तम करता येत नाही त्याला परमार्थ सुद्धा उत्तम करता येणार नाही. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो, असे समर्थ सांगतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इतक्या चुका होतात, इतके गोंधळ होतात. आम्ही आमच्या त्या चुका आणि गोंधळ का होतात, केवळ तो दुश्चितपणा आहे म्हणून, तो त्याच्याकडे दुर्लक्ष आहे म्हणून आपले सगळं जीवनामध्ये जगत असताना व्यवहार उत्तम करता आला पाहिजे. आणि त्या व्यवहारात न गुंतता आम्ही परमेश्वराची एकनिष्ठ राहिलं पाहिजे. शेवटी करणारा तो जरी असेल तर त्या करणाऱ्याने माझ्याकडनं करवून घेतला आहे ना, म्हणून त्याची इच्छा म्हणजे भगवंताची इच्छा मी व्यवस्थित करावं अशी आहे. म्हणून आमच्या हातून चूक घडू नये म्हणून व्यवस्थितपणा याला नेमस्थ शब्द वापरलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात व्यवस्थितपणा असला पाहिजे. बाहेरून खूप चांगलं दिसते हो. उदाहरणार्थ घरामध्ये असलेले जे कपाट आहेत ते इतके घरात कपाट केलेले जातात. सगळ्या वस्तू, सगळे कपडे, सगळ्या साड्या, सगळे त्याच्यातले भारीच्या वस्तू काय एका ठिकाणी ठेवलेल्या असतात. जेव्हा कपाट उघडलं जाते त्या कपाटामध्ये असलेल्या साड्या आहे, ते वस्तू आहे, ते कपाट उघडल्याबरोबर त्या वस्तू अंगावर पडतात. काय बा आम्हाला वेळ नसतो, आम्ही आध्यात्मिक काम करतो. समर्थ म्हणतात नेमस्थ शिष्य असेल तर असं कधी होणार नाही. कपाटामध्ये 1000 असलेली पुस्तकं, कुठलं पुस्तक पाहिजे असा प्रश्न विचारल्याबरोबर नेमका त्याच जागेवर जाऊन तेवढं पुस्तक काढून हातात देता आलं पाहिजे. त्याला नेमस्थपणा म्हणतात, त्याला व्यवस्थितपणा म्हणतात. आणि हा व्यवस्थितपणा बालपणापासून शिकावा लागतो. तो जर बालपणापासून व्यवस्थित शिकला तर त्याच्या शरीराला, मनाला, बुद्धीला अशा प्रकारची उत्तम सवयच लागते. म्हणून आम्ही मुलांवर संस्कार काय केले पाहिजे की त्यांनी त्याचं दप्तर व्यवस्थित ठेवलं पाहिजे, पुस्तकं व्यवस्थित ठेवले पाहिजे, वहीमध्येच लिहिलं पाहिजे, पुस्तकातूनच वाचलं पाहिजे. मुलं पुस्तकं लिहितात आणि वही कोरी ठेवतात. ही गोष्ट बालपणापासून शिकायला मिळते. ऑफिसला जात असताना पेन घरी राहतो, मोबाईल कधी राहतो, तो चार्ज कधी नसतो, कुठलं तरी कारणाने काहीतरी गोंधळ होतो आणि मग धावपळ करत असताना माणसाची गालमेळ होते आणि चिडचिड वाढते. समर्थ म्हणतात नेमस्थ जर शिष्य असेल तर तो पुढे काय होणार आहे
या गोष्टी त्याला सगळं आधी माहीत असतात आणि म्हणून त्याची तो व्यवस्था करतो. पुढील होणार अनुमाना आणूनही सोडावे असे समर्थ एका ठिकाणी म्हणतात. जर आम्हाला उद्या उपवास असेल तर जशी स्त्री आदल्या दिवशी रात्रीच ती साबुदाणा भिजत घातल्याचं विसरत नाही, घरामध्ये असलेला जो दाण्याचा कूट आहे तो आधीच रेडी ठेवत नाही, तोपर्यंत वेळेवर जर त्यांना जर काही काम पडलं तर ते ताबडतोब ती वस्तू तयार करू शकतात. याला व्यवस्थितपणा किंवा नेमस्त म्हणतात. चुलीवर असलेलं भांड, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि फोडणी द्यायच्या वेळी जर तुम्ही जर वस्तू शोधत राहिले की लसूण निवडायचा राहिला, मोहरी सापडत नाही, हळद कुठे आहे त्या डब्बा सापडत नाही, असं जर करत पाहिले किंवा मिरच्या आहेत त्या टाकायच्या त्या पण चिरायच्या राहून गेल्या, या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या नाही आपण तर ती फोडणी म्हणजे व्यवस्थित बसणार नाही आणि बसली तरी ती जळल्याशिवाय राहणार नाही. जसा व्यवहारात स्वयंपाक करताना जे अष्टावधानी व्यक्तिमत्व पाहिजे स्वयंपाक करणारीला, आणि म्हणून तिचं नाव सुगरण पडतं आहे. ते सुगरण कोणाला म्हणतात? ती सुगरणीचा खोपा विणणारी जी सुगरण आहे तिचा खोपा कधी पाहिला असेल तर तुम्हाला कल्पना असेल काय सुंदर असतो. म्हणून त्याच्यावरून सुगरण शब्द आलेला आहे. सुग्रास तीच सुगरण. म्हणून घरामध्ये स्वयंपाक करणारी स्त्री जशी आपली व्यवस्थित प्रत्येक वस्तू आपल्या आजूबाजूला ठेवून आरडाओरड न करता सगळा स्वयंपाक करते, तशीच गोष्ट पूजा करतानाची आहे. गंध नाही, फुलं नाही, मग हा फुलं आहे तर हार नाही, सगळे फुलं आहे पण त्याच्यात गणपतीसाठी लाल फुल नाही, मग त्याच्यासाठी धावत पळत बाहेर जायचं, ते फुलं आणायचा नसेल तर मग तेच आता हळदीमध्ये कुंकामध्ये बुडून ते फुल व्हायचं. ऋतू कालोद्भव पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं. अरे ऋतू आणि कालभव म्हटलं तर बाहेर आहे ना झाडाला फुलं, त्यालाच काय कुंकोने हळद लावतोस. व्यवस्थितपणा असेल तर तिथे सुद्धा तो व्यवस्थितपणा असला पाहिजे. सहाणीवरचं गंध उगाळून ते काढल्यानंतरच पूजेला सुरुवात केल्या जाते. ते पूजा करण्याच्या मध्येच जर आले तर त्याला अडथळा निर्माण होतो. की म्हणजे गंधयुक्त जर जलस्नानम समर्पयामी असं जर आम्हाला म्हणायचं असेल तर गंध तयार नसेल तर कसं ते समर्पय? देव थंडीने कुडकुडून जातील ना. किती सांगायचं? उष्णोदक स्नानम समर्पयानी म्हटल्यानंतर आमच्या दादांकडे पाणी गरम करून ठेवलेलं असायचं. त्या पाण्याला हात लावून चेक केल्या जायचं की ते पाणी किती गरम आहे, की आमच्या अंगाला सोसेल का. जर आम्हाला जर सोसत असेल तर देवाच्या अंगावर ते सोसेल, ते जर थंडगार असेल तर ते देवाला त्रास होईल, जास्त गरम असेल तरी त्रास होईल. इतकी बारकाई म्हणजे इतकी बारकावी म्हणजे संसारामध्ये जशी तुम्ही बारीक गोष्टी पाहता तशा परमार्थात सुद्धा पाव्या. नुसत्या संसारात पाहून चालणार नाही किंवा नुसत्या परमार्थात पाहून चालणार नाही. दोन्ही ठिकाणी आम्ही अत्यंत दक्ष असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणून प्रपंच करावा नेटका. प्रपंच नेटका करा, तो संस्कार आहे. एक संस्कार दुसऱ्या बाजूला तो उपयोगी पडतो. जो मुलगा उत्तम प्रकारे मराठी लिहितो त्या मुलाला उत्तम प्रकारे हिंदी सुद्धा लिहिता येते. आणि त्याच मुलाला शुद्ध लेखनाचे व्यवस्थित नियम माहीत असल्यामुळे त्याचाच वापर तो आपल्या संस्कृतमध्ये करतो. म्हणून मानसशास्त्रामध्ये 3 प्रकारचे संक्रमण दिलेली आहेत. काय आता या दासबोध सांगताना मानसशास्त्राच्या संक्रमणाची गरज काय? ते काय हेच मानसशास्त्र आहे खरं. पहिलं संक्रमण दिलं आहे धन संक्रमण, दुसरं दिलंय ऋण संक्रमण आणि तिसरं संक्रमण दिलंय शून्य संक्रमण. जे धन संक्रमण आहे ते एकाचं दुसऱ्याला उपयोगी पडते. ऋण संक्रमण एकाचं दुसऱ्याला त्रासदायक ठरते आणि शून्य संक्रमण ना त्रासदायक ठरत ना उपयोगी पडत. याला शून्य संक्रमण म्हणतात. उदाहरणार्थ जर आम्ही मराठी
मकारातला म लिहिला तर तोच म चांगला जर लिहिता आला तर तोच आम्हाला मराठीतला म तुम्हाला हिंदीमध्ये उपयोगी पडतो, कारण वर्णाक्षर सारखे आहेत. तोच शब्द तुम्हाला संस्कृतमध्ये उपयोगी पडतो. याला म्हणतात आम्ही धनसंक्रमण. पण इंग्लिश लिहायचं असेल तर मराठीतला म तुम्हाला इंग्लिशसाठी उपयोगी पडत नाही, कारण त्याची लिपीच बदललेली आहे. म्हणून त्यावेळेस तो संक्रमण होत नाही. इथे धनसंक्रमण होते. ऋणसंक्रमण एकाच दुसऱ्याला त्रासदायक ठरते. आम्ही विद्यार्थ्यांना विचारतो की मराठीमध्ये लिंग किती आहेत, तर ते सांगतात मराठीमध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग आहे. मग त्यांना विचारलं मराठीतलं सोडून द्या, आता इंग्रजीतले किती आहेत, तर त्यांना जेंडर माहीत नसतात. ती इंग्लिशमध्ये 4 जेंडर आहेत आणि हिंदीमध्ये किती आहे म्हटलं तर त्यांना गोंधळ पडतो की मराठीत 3 आहे, इंग्लिशमध्ये 4 आहे, मग हिंदीमध्ये काय 6 सांगू का? अरे बाबा 6 नाही, हिंदीमध्ये फक्त 2च आहेत, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. सांगण्याचं काय तात्पर्य आहे माझं की एकाचं संक्रमण 0 आहे, एकाचं संक्रमण धनसंक्रमण आहे. 0 संक्रमणामध्ये गणित शिकत असताना आम्हाला चांगली हार्मोनियम वाजवता येते, याचा गणिताशी काही संबंध नाही. म्हणून अध्यात्मामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या संसारामध्ये उत्तम करता येतात, त्याचा वापर आम्हाला अध्यात्मामध्ये करता येतो, त्याला आम्ही धनसंक्रमण म्हणतो. हे धनसंक्रमण अध्यात्मामध्ये व्यवहारातलं खूप उपयोगी पडते. खूप म्हणजे 99% म्हणू, 1% सोडून द्या. 99% संसारातील उत्तम व्यवस्था ही तुम्हाला अध्यात्मात उपयोगी पडत असते. संसारात संसार करताना जो शांततेने करत असेल तरच तो पूजा सुद्धा शांततेने करतो, नाम सुद्धा शांततेने जपतो. आणि संसारात जर समजा जेवताना वचवच जेवत असेल तर मणी ओढताना सुद्धा 2 एकदम ओढतो की 3 एकदम ओढतो सांगता येत नाही, किंवा ओढता ओढता झोप लागते किंवा तेही समजत नाही. ब्रह्मानंदी लागली टाळी तेथे देहाते कोण सांभाळ. एकाच दुसऱ्या ठिकाणी उत्तम प्रकारे उपयोग होतो. जर व्यवहारामध्ये जर तो पैशाच्या दृष्टीने घेव देव करताना जर चुकत नसेल तर भगवंताला सुद्धा त्याच्याशी जो व्यवहार करतो भक्ती रूपाचा भाव आणि भक्ती ज्याला अर्पण करतो तो व्यवहार सुद्धा तितकाच तो शुद्ध करतो. म्हणून सबाह्य अभ्यंतरी अंतर आणि बाह्य दोन्ही ठिकाणी तो शुद्ध असला पाहिजे. म्हणून समर्थांनी त्याला शिष्य पाहिजे अति साक्षेपी विशेष. साक्षेप या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. आपल्या स आक्षेप असा शब्द नका वापरू. साक्षेप म्हणजे प्रयत्न, विशेष साक्षेप. अरे संसारामध्ये जितका तुम्हाला साक्षेप आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त अध्यात्मामध्ये आवश्यक आहे. संसार गोडीने करून किंवा गोडीच्या आशेने करून आपण संसार करून टाकतो चांगला, रडत पडत का होईना ते काम करून टाकतो. पण प्रपंचामधून परमार्थाकडे जर तुम्ही आले तर परमार्थामध्ये जर प्रपंचात सुख असेल तर परमार्थात आपलं आपोआपच दुर्लक्ष होते. भगवंताची इच्छा केव्हा होते, भगवंताची आठवण नेमकी केव्हा होते? ज्यावेळेस दुःख येते. त्रिविध तापे पोळला संसार दुःखे दुखावला, तोची एक अधिकारी झाला परमार्थ विषयी. म्हणजे परमार्थामध्ये केव्हा आपण भगवंताचं नाव घेतो, अंगी आला ताप तेव्हा तू माझा बाप, तेव्हा आहे ते. पण परमार्थात जर संसारात जर सुख असेल तर परमार्थाकडे आपण पाठ फिरवतो. म्हणून शिष्य सुख आणि दुःख दोन्ही असताना तो भगवंताला जोडलेला असला पाहिजे. याचं नाव खरं सच्चिष्य आहे. भगवंतापासून तो तुटता कामा नये. जसा दुःखामध्ये भगवंताला जो जोडलेला असतो तसं तो सुखामध्ये सुद्धा जोडलेला असला पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्ष्य ऐसा. अलक्ष या शब्दाचा अर्थ ब्रह्म.
जे लक्षात नाही ते अलक्ष, आणि काय लक्षात नाही, परब्रह्म लक्षात नाही, म्हणून ते अलक्ष म्हणजे ब्रह्म. ते परब्रह्म आमच्या हातात सापडत नाही, ते आम्हाला साध्य होत नाही, म्हणून त्याला अलक्ष म्हटलंय. त्या अलक्षाला जो लक्ष करतो, म्हणजे जे साधत नाही ते साध्य करतो, त्याला आम्ही सत्शिष्य म्हणतो. शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर, परमार्थ विषयी श्रीराम. शिष्य अत्यंत हा अति उदार असला पाहिजे, अति धीर असला पाहिजे आणि अति तत्पर असला पाहिजे. तत्पर म्हणजे त्वरित करून देणारा. कुठलीही गोष्ट गुरुच्या मनात जी गोष्ट आहे ती वाणीत येण्याच्या अगोदर शिष्याकडनं घडणे, याचं नाव आहे अति तत्परता. अरे अरे म्हणता म्हणता गुरुचा जीव जायचा, आपण शिष्य काम करायचे नाही. आता अशाना त्यांना सत्शिष्य म्हणायचं का? सत्शिष्य ते आहे की गुरुचे अंतःकरण ओळखून आपलं कार्य करणे, याला अति तत्पर असं म्हटलंय. आणि अति तत्पर मध्ये म्हणजे कल करे सो आज कर, उशीर करू नको. कल करे सो आज कर सो अब, वक्त बीता जा रहा है फिर करेगा कब. अति तत्पर असला पाहिजे. कथा ऐकली आठवली म्हणून सांगतो. बऱ्याच दृष्टांत कथा देत असतात, पण त्याला आता जरा उड्या मारत मी सांगून देतो, एखादी गोष्ट सोडून देतो, पण ही मला आठवली म्हणून सांगतो. आमच्या दादांनी सांगितलेली कथा आहे. ते म्हणाले की संतांची जी वचनं आहेत ते वचन इतके तो निष्ठेने ऐकतो, आणि ऐकल्यानंतर त्याचा अध्यात्मामध्ये त्याचा उपयोग करत नाही, त्याचा संसारात कसा उपयोगी पडतो ते पाहता. जसं उदाहरणार्थ समर्थांनी दासबोधामध्ये एक अशी ओवी लिहिलेली आहे, प्रपंची पाहिजे सुवर्ण. एवढीच ओवी घेतील, मागची घेणार नाही, पुढची घेणार नाही, पूर्ण ओवी उर देणार नाही. अरे प्रपंची पाहिजे सुवर्ण, त्याच्या पुढची ओवी काय सांग ना, ते पाहतच नाही तो. तैसे परमार्थी पंचीकरण. मग परमार्थामध्ये तसं पंचीकरण पाहिजे. जसं संसारात तुम्हाला सुख प्राप्त करण्यासाठी, वैभव येण्यासाठी, संसारामध्ये सगळ्या गोष्टी संपन्न होण्यासाठी आम्हाला सुवर्णाची गरज आहे, तसं अध्यात्मामध्ये आम्हाला पंचीकरणाची गरज आहे. त्याचा विचार आपण करणार आहोत. फार सुंदर विषय आहे. अनेकांना वाटतं की तो कठीण आहे, पण त्याला एक आपण हसत खेळत जर शिकले, समजून घेतलं, तर त्याच्यासारखं सोपं काही नाही आहे. अध्यात्म हे कठीण नाहीच आहे, आपण कठीण करून टाकलाय. दोन प्रकारचे लोक असतात शिकवणारे, नाव सांगत नाही, तुम्ही ओळखून घ्यायचे. जाणते असं अधिक सांगणे न लगे. एक शिकवणारा असा असतो की जो भाग असतो तो अत्यंत सोपा असतो. तो सांगत असताना माझ्या विद्वत्तेचा प्रभाव पडावा म्हणून त्याला जास्तीत जास्त कठीण करून सांगण्याचा तो प्रयत्न करतो. आणि एक व्यक्ती असा असतो, एक व्यक्ती अशी असते की ती व्यक्ती जेव्हा ते वाचते ते कठीण असते, परंतु तो माणूस, तो गुरु, तो मार्गदर्शक ते वाचल्यानंतर ते जितकं सोपं सांगता येईल, जितक्या साध्या शब्दात सांगता येईल. मला खरंच सांगा, ज्ञान हे कळण्यासाठी सांगायचं असते की ज्ञान हे कठीण आहे, जड आहे हे सांगण्यासाठी सांगायचं असते? सांगणाऱ्या व्यक्तीमध्ये कितीही योग्यता असेल तरी त्याचं सोपीकरण करून सांगणे, याचं नाव आहे मार्गदर्शक, शिक्षक, गुरु. आणि आजचा शिक्षक दिन आहे. या संपूर्ण जगामध्ये असलेल्या गुरुतत्वाला वंदन करण्याचा दिवस आहे. कारण अज्ञानाचा अंधार जाऊन ज्ञानाचा प्रकाश बालकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण करणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यामुळे राष्ट्र घडते, लक्षात घ्या. मी कोणाला दुय्यम स्थान देत नाही, पण ज्ञानापेक्षा जगात काही मोठं नाही आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या जगात ज्ञानासारखं जगात कुठलं पवित्र गोष्ट नाही आहे. ज्ञान एकदा प्राप्त झालं की त्याला काही नको असते. जे मिळाल्यानंतर कुठल्याही गोष्टीची कमी त्याच्याजवळ नसते, त्याचं नाव आहे ज्ञान आहे, ती विद्या आहे.
म्हणून त्या गुरूंना आम्ही वंदन केलं पाहिजे. ते गुरुपौर्णिमा असेल, शिक्षक दिन असेल, कारण शेवटी ते भौतिक विद्या शिकवतातच की नाही. आमच्या पोरांना बाकी ग्रंथ वाचता यावे असं जर वाटत असेल किंवा संस्कृत समजावं वाटलं तर शालेय संस्कृत शिकलं पाहिजे. आम्हाला बेरीज वजाबाकी व्यवस्थित जर नाही आली तर आम्ही व्यवहार चुकू शकतो. मग पुन्हा आपण मगाच म्हटलं की अति तो दक्ष असला पाहिजे, अति तत्पर असला पाहिजे, अतिसाक्षेपी असला पाहिजे. समर्थ म्हणतात मग हे शिष्य जर असा असेल तर तिकडे तो व्यवहारिक ज्ञान सुद्धा त्याला उत्तम आलं पाहिजे. दोन्ही गोष्टी उत्तम आल्या पाहिजे. तो खरा महंत आहे. तो एकांगी चालेल, त्याला लोक नावं ठेवतात, वेड्यामध्ये काढतात आणि पुढे गेल्यानंतर त्यांचा मग गुरु म्हणून उदो करतात. असं चालायचं नाही. व्यवहार आणि अध्यात्म या दोन्हीही एका रथाच्या दोन चाका आहेत त्या एका रथाचे. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे की तू गुरूंचं ऐक, पण मनाने अर्थ लावून तो प्रपंचाला जोडू नको. एका प्रवचनाला एक श्रीमंत माणूस गेला होता म्हणे. उद्योगपती होता, कारखाने होते घरी. आणि महाराजांनी सांगितलं की व्यवहारामध्ये सुद्धा आणि प्रपंचामध्ये सुद्धा उद्या करू हा शब्द चालत नाही. उद्या ग्रंथ वाचू, उद्या अर्थ पाहू. आम्ही विद्यार्थ्यांना म्हणतो अरे हा श्लोक पाठ करणं सर उद्या पाठ करू, तो उद्या का आता करणं. 16 अक्षर 32 अक्षराचा तो श्लोक, 16 अक्षराची एक ओवी. आता त्या 32 अक्षर पाठ करायला किती वेळ लागतो. म्हणजे 50 वर्ष वयाचे ओलांडल्यानंतर सुद्धा त्याच्या मनात आलं तर एका दिवसात तो श्लोक सहज पाठ करू शकतो. पण महिनाभर पोरांचे पाठ होत नाही. आज करायची आजी उद्या करू, आणि उद्या करायची आजी परवा करू, परवा करायची आजी 8 दिवसांनी करू. पण संत कबीर म्हणतात कल करे सो आज कर, आज करे सो अब, वक्त पिता जा रहा है फिर करेगा कब. उद्याचा आज कर बाबा. आता तो सावकार होता, तो श्रीमंत होता, उद्योगपती होता. त्याने ते ऐकलं, अरे काय चांगला मुद्दा आहे म्हणे, आपल्या कामाचा आहे. घरी गेला. बरं तिथे बसणारे अनेक लोक, त्यांच्याकडे अनेक कामगार काम करत होते. त्यांनी काय केलं, जिथे तिथे प्रत्येक ठिकाणी त्या पाट्या लावल्या. कोणती पाटी लावली, कल करे सो आज कर, आज करे सो अब, वक्त पिता जा रहा है फिर करेगा कब. असं म्हणून सगळीकडे त्यांच्या कारखान्यात पाट्या लावल्या, कचेरीत पाट्या लावल्या. आणि 8 दिवसामध्ये जरा गोंधळच झाला. काय गोंधळ झाला, ही पाटी त्यांच्या मुनीमनी वाचली. त्या मुनिमाच्या खूप दिवसात मनात आलं होतं की याच्याकडे एवढं धन आहे, एवढे पैसे माझ्याजवळ येतात, एकदा जर हे सगळे पैसे घेऊन गेलो असतो तर माझं जीवन सुखी झालं असतं. त्यांनी ते सगळेच्या सगळे पैसे घेतले आणि तो फरार झाला. पण त्यांनी ती पट्टी वाचली होती. त्याच्या समोरच एक टायपिस्ट बसलेली होती. तिच्या मनात आलं होतं की आपण ज्याच्यावर प्रेम करतो आज नाही उद्या पळून जायचं, परवा खायला पळायचं, आजच पळायचं. कल करेसो आज कर. ती त्याच्यावर पळून गेली. या कारखान्यामध्ये या पाट्यांमुळे गोंधळ झाला. त्या उद्योगपतीने सगळ्या पाट्या काढून टाकल्या. ते म्हणत आले का म्हणे पाटी का काढली. नाही म्हणे लोक याचा अर्थ चुकीचा लावतात, तो आपल्या संसाराला प्रपंचाला लावतात. महाराज म्हणाले हा अध्यात्मासाठी आहे. तू कधी मरणार माहिती आहे का तुला, नाही ना. मग उद्या मरणार की आज मरणार नाही सांगता येत नाही. तू आजच कर, कल करे सो आज कर. म्हणून समर्थांनी तिथे एक शब्द वापरलाय, अति तत्पर. तो अति तत्पर असला पाहिजे, अति धीर असला पाहिजे, अति उदार असला पाहिजे. परमार्थ विषयी पुन्हा शब्द वापरला, काय, परमार्थाच्या विषयी. परमार्थामध्ये आम्ही उदार असतो. ती उदारता कुठे असते, श्रीमंताच्या घरी लग्न असेल तर पाकिटामध्ये जास्त पैसे दिले जातात. आणि गरिबाचं जर घर असेल आणि त्यांची पोरगी जर लग्नाची असेल, त्याला जर आपण जर काही द्यायचं असेल तर त्या पाकिटामध्ये 10 रुपयाची नोट टाकल्या जाते. असं का करावं. अरे अति उदार जर असेल तर त्यांनी हा व्यवहारात उल्लेख केला. त्यांनी व्यवहारात आपण अशी दुरुस्ती केली पाहिजे की श्रीमंताच्या घरी जर चाललाय त्याला पैशाची गरजच नाहीये.
आणि गरिबाला पैशाची गरज आहे, मग त्याला मदत करा. उदारता ही ज्याला जे पाहिजे ते देणे, याचं नाव आहे दान. म्हणून अपात्रम न देयम किंवा अशिष्याय न देयम असा शब्द आहे. अशिष्य किंवा अपात्र याचा अर्थ त्याला गरज नाही त्याची, आणि तुम्ही ना त्याला देतो. पोटभर, ज्याचं पोट भरलेलं आहे अशा माणसाला जेवणानंतर आग्रह करून 5 बुंदीचे लाडू खाऊ घालण्यात काय गोडी आहे? एक तर त्याचं आरोग्य बिघडेल, नाही तर दुसरा गोंधळ कोणता होईल की जो उपाशी आहे त्याला मिळणार नाही. म्हणून ज्याला गरज आहे त्याला देणे. म्हणून विद्या सुद्धा, ज्ञान सुद्धा, आध्यात्मिक बोध सुद्धा संत म्हणतात त्यासाठी सच्छिष्य पाहिजे. सच्छिष्य या शब्दाचा अर्थ पात्र. म्हणून तो पात्र आहे की नाही, म्हणून आम्ही पात्र आहोत का या विद्येला, या ठिकाणी हे आमचेच लक्षण दिले आहेत, तुमचे आमचे सगळ्यांचे. आम्ही सच्छिष्य जर व्हायचं असेल तर अशा गोष्टी आमच्यामध्ये असल्या पाहिजे. शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी, प्रवेश करता श्रीराम. अर्थ कळला पाहिजे. लोक शब्द पाठ करतात, हो, पाठांतर खूप असते. आणि त्याला एक म्हण आहे, पुढे पाठ मागे सपाट. ते रामरक्षा पाठ असते, मधातून म्हटलं की गोंधळ होतो, पुन्हा पहिलेपासून म्हणतात. मध्ये जर एखादा शब्द अडकला तर पहिलेपासून म्हणावं, ते कुठून सुरू झाली कुठून संपली समजतच नाही लोक. समर्थ म्हणतात प्रवेश करता कसा असला पाहिजे, तो अर्थांतरी, अर्थाच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करणारा. त्याचा अर्थ उकलता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे. पाहू, त्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत, पुष्कळ विषय त्या संदर्भात आपल्याला बोलता येईल. घड्याळाकडे लक्ष आहे आपल्या, बरोबर आहे ना. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि उद्यासाठी आजच मला सगळ्यांना आमंत्रित करतो. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.